हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय मिरचीचं लोणचं, आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. हा सुद्धा वाळवण्यातील एक खास प्रकार आहे. आणि जेव्हा गरमीच्या सुट्टी चालू होतात, उन्हाळ्याची सुट्टी चालू होते, तर तेव्हा ही लोणची बनवली जातात. तर आपण आज बनवतोय मिरचीचं लोणचं, आणि तेही एकदम वर्षभर टिकणारं अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बघा, एकदम मस्त असा हा आचार लोणचं तयार झालेलं आहे. तर सुरुवातीला बघा, मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता सध्या मी पाव किलो मिरच्यांचा इथे वापर करत आहे. मिरच्यांसोबत तुम्ही लिंबू किंवा आंब्याचा वापर करू शकता. तर मी फक्त मिरचीचं बनवत आहे. तर जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये लिंबाचा वापरही करू शकता. त्याने पण याची चव मस्त वाढते. तर मी पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि यांना स्वच्छ आपल्याला काय करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे. तर यांना स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एकदम मस्त असं कोरडं पण करून घ्यायचं आहे. कारण जर आपल्याला हे लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर अजिबात त्याला पाणी लागता कामा नये. जर पाणी लावलं तर ते एकदम खराब होऊन जाईल असं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्याला कोरडं करून घ्यायचं आहे. तर बघा, आता मिरच्या अशा मी चाळणीमध्ये काढून घेते, धुवून झालेल्या आहेत. तर जेणेकरून काय होईल की याचं पाणी थोडंसं निथळून जाईल. तर अशा प्रकारे मी एका चाळणीमध्ये याला काढून घेते. आणि ह्या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत. पण जेव्हा आपण याचं लोणचं बनवतो तर काय होतं की हे एकदम चवीला मस्त लागतं, आणि जसं जसं जुनं होतं तसं तसं याची चव वाढते. तर नक्कीच तुम्ही पण एकदा बनवून बघा. तर बघा, आता मिरच्या सगळ्या मी ना चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता काय करूया, त्यांना आपण व्यवस्थित सुक्या करून घ्यायच्या आहेत. तर मी एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा. आता त्यावरती काय करायचं, आपल्याला सगळ्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे मी दाखवते. या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, मिरच्यांना व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि करायला खूप सोपं आहे. जास्त काही झंझट नाही आहे. फक्त जे मी तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवले ते एकदम बरोबर प्रमाणात घ्या, म्हणजे तुमचंसुद्धा लोणचं एकदम परफेक्ट बनेल. तर बघा, असं मी यांना मस्त काय करते ना, कोरडं करून घेते. पाहिजे तर तुम्हाला थोडंसं पंख्याच्या हवेखाली याला ठेवून द्या, म्हणजे पूर्ण ज्यामधलं पाणी सगळं निघून जाईल आणि एकदम कोरडं बनतील. तर अशा काय करायच्या, व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. अजिबात यामध्ये पाणी राहता कामा नये. ही स्टेप खूप गरजेची आहे, नाहीतर मग सर्व लोणचं आपलं खराब होऊ शकतं. तर बघा, मिरच्या व्यवस्थित पुसून झालेल्या आहेत. आता यांना मी काढून घेते. तर एका भांड्यामध्ये आपण यांना काढून घेऊयात. तर मी ट्रेमध्ये यांना काढून घेते. हे बघा, आणि सगळ्या मिरच्या आपण काय केल्यात, मस्त कोरड्या केलेल्या आहेत. आता आपल्याला मिरच्या व्यवस्थित कटिंग करायच्या आहेत. तर कटिंग करण्यासाठी आपण सुरीचा वापर करू शकतो, किंवा मग तुमच्याकडे जर व्हेजिटेबल कटर असेल तर ते वापरू शकता, किंवा मग कैची असेल, किचन कैची, ती वापरू शकता. तर माझ्याकडे आता मिरच्यांसाठी स्पेशल कटर आहे, तर ते मी वापरत आहे. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला 2-2 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या कटरमध्ये घेऊन कट करायच्या आहेत. याने काय होतं की याचे बीजसुद्धा अंगावर उडत नाहीत, आणि हातांची आग वगैरे होत नाही, आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर याने एकदम सहजासहजी अशा कापल्या जातात बघा. फक्त एका हाताने पकडायच्या आहेत आणि दुसऱ्या हाताने अशा कट करत जायचं आहे. तर अशाच प्रकारे मी काय करते ना, सगळ्या मिरच्या कट करून घेते. आणि जर तुमच्याकडे असं कटर नसेल तर तुम्ही कैचीने किंवा सुरीने सुद्धा कट करून घ्याल तर चालेल, किंवा मग चॉपर तुमच्याकडे असेल तर चॉपरमध्ये सुद्धा बारीक केलात तरीही चालेल. तर अशाच प्रकारे मी काय करते ना, सगळ्या मिरच्या कट करून घेते बघा. अशी ही जी किचनची कैची आहे ना, त्या प्रकारे त्याने सुद्धा मस्त कट होतात. तर मिरच्या आपल्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत. आता यांना काय करते, मी असं हलकंसं चाळून घेते, म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्रा बी आहे तर ते निघून जातील, आणि लोणचं जे आहे ते कमी तिखट होईल. तर बघा, आता अशा प्रकारे थोडंसं हलकं चाळून घेते आणि यामधलं बी मी काढून घेते. तर
मिरच्या आपल्या व्यवस्थित चाळून झालेल्या आहेत आणि यामधलं बीसुद्धा निघालेलं आहे. आता आपण करूयात पुढची प्रोसेस. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मसाला बनवायचा आहे. तर त्यासाठी मी सुरुवातीला घेतले धने मी 3 ते 4 टेबलस्पून घेतलेले आहेत. त्यानंतर मेथीदाणा घेतलेला आहे मी इथे 1.5 चमचा. राई घेतलेली आहे 2 ते 3 चमचे. जिरा घेतलेला आहे 2 ते 3 चमचे. त्यानंतर इथे आपण बडीशेप घालतोय 2 ते 3 चमचे आणि सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. एकदम जोपर्यंत याचा मस्त सुवास सुटत नाही तोपर्यंत याला काय करायचं आहे, मस्त असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हे लोणच्यामध्ये ना एकदम मस्त फ्लेवर देतं. तर त्यामुळे याला भाजणं गरजेचं आहे. तर असं हलकंसं भाजायचं 1-2 मिनिटं आपल्याला मंद आचेवर याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ नाही लागत त्याला भाजायला आणि सगळे जिन्नस आपण एकत्रच भाजतोय त्यामुळे टाईम पण आपला वाचतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर बघा आता सगळं मस्त व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर आता काय करूया, त्याला आपण थंड करून घेऊयात. तर याला मी आता उतरवून घेते गॅसवरून आणि थंड करायला ठेवून देते. याला अगदीच आपल्याला थंड करायचं आहे. तर पंख्याच्या खाली याला मी ठेवून देते, जेणेकरून काय होईल की हे एकदम पूर्णपणे थंड असं होऊन जाईल. तर बघा आपला मसाला एकदम मस्त थंड झालेला आहे. आता आपण काय करूया, त्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि याला वाटण करून घेऊयात. तर आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचं, एकदम याची पावडर नाही बनवायची आहे. दरदरं आपल्याला वाटायचं आहे. म्हणजे काय होईल की हे चवीला पण मस्त लागतं आणि दिसायला पण मस्त दिसतं. एकदम जर बारीक वाटलं तर मग मात्र याची पावडर होऊन जाईल. तर बघा आता वाटण आपलं झालेलं आहे. आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर जेवढी आपली मिरची आहे तेवढंच आपण इथे तेल वापरतोय. त्याहूनही जास्ती थोडंसं तेल वापरायचं आहे, कारण इथे ही स्टेपसुद्धा खूप गरजेची आहे. तेलाचं प्रमाण जर लोणच्यामध्ये कमी झालं तर लोणचं लवकर खराब होतं. तर बघा आता तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तेलाला व्यवस्थित उकळी आणून घेतलेली आहे. आता आपण करूयात पुढची प्रोसेस. तर बघा ज्या मिरच्या मी कापून ठेवल्या होत्या त्या मी बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालूया थोडंसं सोललेलं लसूण. ते इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोललेल्या. त्यानंतर जे आपण बारीक मसाला वाटून ठेवला होता तो घेतला आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे मीठ घालते आहे. त्यानंतर आता आपण इथे घालूयात हिंग. तर हिंग मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे. लाल तिखट घातलं आहे 1 चमचा. हळद घालते आहे अर्धा चमचा. धने पावडर 1 चमचा. जिरा पावडर 1 चमचा घालायचा आहे पूर्ण आणि लाल तिखट घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात जिन्नस. हे बघा आणि एकदम जेव्हा आपण बनवतो ना तर याचा सर्व किचनभर एकदम सुवास सुटतो. एवढा हा मस्त असा हा मसाला बनवून लोणचं बनतं आणि खूप चवदार असं लागतं. आणि याचा मसाला जो असतो ना त्याचा जो सुवास असतो तो खूप घरभर दरवळतो. तर बघा तेलसुद्धा आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. तर तेल इथे मी घालून घेते बघा. अशा प्रकारे तेल आपल्याला गरम हवं आहे. एकदम थंड तेल नाही वापरायचं आहे. तर तेल मी आता थोडंसं बाकी ठेवलेलं आहे. म्हणजे इथे जवळ ना मी पाव किलो मिरच्या आहेत. तर मी इथे अर्धा लिटरच्या आसपास तेलाचा वापर केलेला आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते बघा अशा प्रकारे. तर उरलेलं तेलसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची आपली जवळ सगळी तेलामध्ये बुडाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला तेलाचा इथे वापर करायचा आहे. कारण तेलामध्ये मिरची आणि मसाले व्यवस्थित असे शिजले पाहिजेत. म्हणजे काय होईल की हे लोणचं तुम्ही वर्षभर टिकवू शकता, अजिबात खराब होणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तेलाचा वापर केल्यामुळे याचा जो तिखटपणा असतो तो सुद्धा कमी होतो. तर बघा अशा प्रकारे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तर याला आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. गरममध्ये आपल्याला नाही भरायचं आहे. तर आता हे व्यवस्थित थंड करायला मी ठेवून दिलेलं आहे. तर आता बघा मी एक कोळसा घेतलेला आहे पिठता. त्यावरती थोडंसं तूप घातलं आहे. त्यानंतर आता आपण काय करूया, ज्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे ती बरणी यावरती अशी उघडी ठेवून देऊयात. म्हणजे काय होईल की बरणीला एकदम मस्त स्मोकी फ्लेवर येईल. तर काचेची बरणीचा इथे मी वापर केलेला आहे. तर लोणचं भरताना
आपण काचेची बरणी किंवा मग चिनी मातीची बरणी वापरली पाहिजे. तर मी इथे काचेची बरणी वापरलेली आहे. आता त्यामध्ये मी हे स्टोअर करून ठेवणार आहे आणि एअरटाईट बरणीमध्ये आपण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं वापरायचं आहे तर ते आपण वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे, म्हणजे सारखा याला पाण्याचा हात लागणार नाही आणि हे खराब होणार नाही. तर बघा आता याला मी व्यवस्थित पॅक केलेलं आहे आणि एकदम झणझणीत चवदार असा मिरचीचा आचार किंवा मिरचीचं लोणचं तयार आहे. तर तुम्ही भाताबरोबर, डाळीबरोबर याला खाऊ शकता आणि हे एकदम चविष्ट असं लागतं. जर तुम्ही 1-2 चमचे घेऊन खाल्लं तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज नाही. एवढं हे चटपटीत असं लागतं. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.